मुंबईमध्ये लिंक स्क्वेअर मॉलमध्ये आज भीषण आग लागली। वांद्रे परिसरातला क्रोमा शोरूमला ही आग लागली। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे, मात्र अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अत्यंत भीषण अशी ही आग लागलेली आहे। एका मॉलमध्ये आग लागली, ज्या ठिकाणी क्रोमाचं शोरूम होतं। वांद्रे लिंकिंग रोडवरच्या क्रोमा शोरूमला ही पहाटे आग लागली। लिंकिंग रोडवरचा 3 मजली हा लिंक स्क्वेअर मॉल आहे आणि या इमारतीमध्ये ही भीषण आग लागली। संपूर्ण इमारतीमध्ये धूरच धूर पसरला। 3 बेसमेंट लेवल, 1 ग्राउंड फ्लोअर आणि 3 वरच्या मजल्यांचा समावेश असा होता। तर आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र भीषण स्वरूपाची ही आग आहे। 4 नंबरचा कॉल या आगीचा देण्यात आलेला होता, त्यामुळे आग अजूनही नियंत्रणात येण्यासाठी वेळ लागेल असंही कळतं आहे। मात्र आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गेल्या 4 ते 5 तासांपासून ही आग धुमसतीये आणि आत मॉलमध्ये जी सगळी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये ही आग लागली आहे। त्यामुळे दुकानांमधले जे साहित्य आहे, जे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं, या सर्वाचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे एक मोठं आर्थिक नुकसान या आगीमुळे झालेलं आहे। ही 3 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। लिंक स्क्वेअर मॉलमध्ये लागलेली ही भीषण आग धुमसती आहे। धुराचे प्रचंड काळे लोट संपूर्ण परिसरामध्ये आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे, आगीला नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही ही आग अशीच धुमसती असं कळतंय। आगीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे, मात्र मोठं आर्थिक नुकसान इथल्या सर्व व्यावसायिकांचं झालेलं दिसतंय। आग लगलेला लिंक स्क्वेअर मॉल आहे आणि हा आग लगलेला लिंक स्क्वेअर मॉल झीशान सिद्दीकी यांच्या मालकीचा आहे। तर मुंबईमध्ये अक्षरशः मोठं अग्नितांडव आज घडलेलं होतं। आग लागलेला